स्वाती ही हुशार, स्वाभिमानी आणि थेट रोखठोक बोलणारी मुलगी होती. तिचं मन ज्या व्यक्तीवर आलं होतं ती व्यक्ती म्हणजे अमोल पाटील. दोघंही एका नामांकित कंपनीत नोकरी करत होते. कॉलेजपासूनच त्यांची ओळख होती आणि नंतर ती ओळख, मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. अमोल तसा गुणी, चांगल्या विचारांचा होता, पण आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी थोडा गोंधळलेला होता. कारण अमोलचा परिवार बराच मोठा होता. वडील हृदयरोगी होते. आई शांताबाई मुलावर फार प्रेम करणारी होती, पण तिच्या निर्णयावर तिची मुलगी माया आणि जावई विनायक यांचा नेहमी प्रभाव असायचा. मायाचा नवरा विनायक हा नेहमी स्वतःला घराचा प्रमुख समजायचा. त्याला वाटायचं की आपण या घरचे जावई आहोत, तर आपल्या मर्जीप्रमाणेच सगळं व्हायला हवं. त्याला अमोलचं लग्न आपल्या नात्यातील मुलीशी करायचं होतं. असं झालं असतं तर घरात त्याची पकड आणखी घट्ट झाली असती. पण अमोल ठाम होता, मी स्वातीशिवाय दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. हे ऐकून विनायक आतून पेटून उठला होता. मात्र आई शांताबाईंना मुलगा गमवायचा नव्हता, म्हणून तिने अनिच्छेने होकार दिला. पण मनातून मात्र ती आनंदी नव्हती. साखरपुड्याचा दिवस उजाडला. देशमुखांच्या घरात उत्साहाचं वातावरण होतं. विश्वनाथरावांनी मन लावून व्यवस्था केली होती. जेवण, पाहुणचार, सजावट सगळं काही व्यवस्थित होतं. समारंभात जेव्हा विश्वनाथराव अमोलच्या वडिलांना वाकून पाय धरायला गेले, तेव्हा अमोलचे वडील हसत म्हणाले, अहो, इतकी औपचारिकता कशाला? आपण समवयस्क आहोत, गळा भेट घ्या. हे ऐकून स्वातीच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. तिला वाटलं, अरे वा, हे लोक जुनाट विचारांची नाहीत, आपल्यालाही मान देतात. पण लगेच माया आणि विनायक मध्ये पडले. विनायक म्हणाला, देशमुख साहेब, आमची घरची लग्न पाहिलीत ना? आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे व्यवस्थित लग्न झालं पाहिजे, नाहीतर लोकांसमोर आमची मान खाली होईल. हे ऐकून स्वाती आणि तिचा भाऊ समीर खूप अस्वस्थ झाले. वडिलांचा अपमान पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आईने मुलांचे हात घट्ट पकडले आणि डोळ्यांनी इशारा केला, गप्प बसा. घरी परतल्यावर स्वाती संतापून म्हणाली, आई, हे काय वागणं होतं? विनायकरावांनी बाबांना अपमानित केलं, आपण गप्प का बसायचं? स्वाती, मुलीच्या लग्नात थोडंफार ऐकावं लागतं. तू निवडलेला जोडीदार आहे, मग तुला आधी त्याच्या घरच्यांना तपासून पाहायला हवं होतं. आता परत वाद नको. आम्हाला समाजात मान राखायचा आहे. स्वातीचं मन हेलावलं. तिला वाटलं, आई ही माझ्या भावना समजावून घेत नाही. लग्नाचा दिवस आला. सगळं व्यवस्थित पार पडलं. पण लग्नाच्या मधोमध विनायकरावांनी पुन्हा बोंब मारली. नवरदेवासाठी ना ज्यूसची सोय आहे, ना कोल्ड्रिंकची व्यवस्था आहे. एवढं मोठं लग्न आहे, पण काही मानपान नाही, काही काळजी नाही. विश्वनाथराव नम्रतेने हात जोडून म्हणाले, माफ करा, आत्ताच सोय करतो. त्यांचा चेहरा लाल झाला होता. सगळ्यांसमोर त्यांना अपमान सहन करावा लागला होता. निरोपाच्या वेळी वातावरण अधिक भावूक झालं. सुमतीबाई आणि विश्वनाथरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. लग्न संपलं आणि स्वाती सासरी आली. सुरुवातीला स्वागत चांगलं झालं, पण दुसऱ्या दिवशी शांताबाईंनी तिला बाजूला नेलं. तुझ्या माहेरच्यांनी तुला संस्कार दिले आहेत की नाही? आम्हाला जावई हा देवासमान असतो. तू विनायकरावांच्या पाया पडली नाहीस. आम्हाला हे कधी सहन होणार नाही. लक्षात ठेव, तुझ्या आईवडिलांना आता आमच्या दारात स्थान नाही. त्यांनी आता आमच्या घरात पाऊल ठेवू नये. हे ऐकून स्वातीचा संताप गगनाला भिडला. स्वाती शांतपणे पण ठाम शब्दात उत्तरली, आईसाहेब, जसा तुम्हाला मान आहे समाजात, तसा माझ्या आईवडिलांनाही समाजामध्ये मान आहे, सन्मान आहे. तेव्हा माझ्या आईवडिलांचा असा अपमान केला तर मला ते सहन होणार नाही. आणि संस्काराचं बोलत असाल तर मी माझ्यापेक्षा लहान माणसाच्या पाया पडणार नाही. मला जसा आदर दिला जाईल तसाच मी परत देईन. आणि कुणावर अन्याय झाला तर मी गप्प बसणार नाही. मला कुणीही घाबरवू शकत नाही. मला परत माहेरी पाठवायचं असेल तर तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण मी अन्याय सहन करणार नाही. स्वातीचे शब्द ऐकून घरात थोडा गोंधळ उडाला. माया व विनायक चिडून गेले. शांताबाई रागाने थरथरू लागल्या. पण अमोल शांत बसला होता. त्यालाही आपल्या मेहुण्याचा गर्विष्ठपणा नकोसा वाटत होता. कुटुंबात कुजबूज सुरू झाली. ही सून खूपच घमंडी आहे, अहंकारी आहे, असे काही जण म्हणाले. तर काही जण म्हणाले की ही सून संस्कारहीन आहे, तोंडावर बोलते,
पण आतून मात्र अनेकांना वाटलं होतं की ही मुलगी खरी बोलत आहे, ही मुलगी खरी आहे. आपल्याला जे बोलायचं धैर्य नाही ते हिने बोलून दाखवलं. आजही स्वातीला संस्कारहीन सून म्हणून हिणवलं जातं, पण ती मात्र मनाशी समाधानानं म्हणते, मी गप्प बसले असते तर माझ्या आईवडिलांचा अपमान संस्काराच्या नावाखाली झाकला गेला असता. पण खरं संस्कार म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, मान राखणं, पण स्वाभिमानही जपणं. मित्रांनो, स्वातीचं उत्तर योग्य होतं का? अपमान सहन करणं हे संस्कार आहेत का, की स्वाभिमान जपणं हेच खरं मूल्य आहे? कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.